श्रीराम समर्थ. आधिभौतिक ताप म्हणजे काय? प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सार्थ दासबोधामधील पुढील भाग. देहाच्या अंतर्यामी होणाऱ्या घडामोडींमुळे जी दुःखे भोगावी लागतात ती मागच्या समासात सांगितली. आता देहाच्या बाहेरील परिस्थितीमुळे निर्माण होणारी दुःखे कोणती त्याचे वर्णन करतात. बाहेरील परिस्थितीमध्ये अचेतन आणि सचेतन असा भेद करता येतो. अचेतन दुःख कारणे म्हणजे पंचमहाभूतापासून होणारा ताप, तर सचेतन म्हणजे जीवजंतू, जनावरे आणि माणसे यांच्याकडून होणारे दुःख समजावे. माणसाला माणसांकडून होणारे दुःख सर्वात दुस्सह असते. श्री समर्थांनी अशा काही दुःखाचे जे प्रकार वर्णन केले आहेत ते पाहून अंगावर काटा उभा राहतो. बाकी 20व्या शतकातील माणूस या बाबतीत सुधारला आहे असे म्हणता येत नाही. श्री समर्थांच्या यादीमध्ये त्याने भरच घातली आहे. असो, या समासात देखील श्री समर्थांचे अगाध व्यवहार ज्ञान आपल्या प्रत्ययाला येते. भूतमात्राच्या म्हणजे बाह्य पदार्थांच्या संयोगाने जे सुखदुःख निर्माण होते त्या दुसऱ्या तापसंतापाला यथार्थ रीतीने आधिभौतिक असे म्हणतात. सर्व भूतांच्या संयोगाने जे सुखदुःख उत्पन्न होते त्यांचा ताप होऊन मन दुःखी होते, बेचैन होते, त्याला आधिभौतिक असे म्हणतात. आधिभौतिक तापाची लक्षणे अगदी स्वच्छ आणि सोप्या रीतीने वर्णन करून सांगतो. ती समजली की तापत्रय संपूर्णपणे कळतील. ठेचा लागणे, काटे मोडणे, हत्यारांचे घाव लागणे, शरीरात धस म्हणजे लाकडाचा बारीक काट्यासारखा तुकडा शिरणे, चोरट्या सराटे लागणे, अंगाची आग करणारी आग्या वनस्पती अंगास लागणे, अंगाला खाज आणणारी खाज कुहिरी एकाएकी अंगास लागणे, गांधील माशी येऊन चावणे, माशी, गोमाशी, मोहोळ माशी, मुंगी, तेल मुंगी व डास यांचा दंश, सोट म्हणजे रक्त खाणारा किडा व जळू अंगास चिकटणे, पिसवा, पिसोळे, चांचड म्हणजे तांबडे मुंगळे, कुसळे, मुंगळे, ढेकूण, इसब उत्पन्न करणारे किडे, भुंगे, गोचिडे, गोम, विंचू, साप, वाघ, लांडगे, डुक्कर, साळू, सांबार, रानगाई, रानम्हशी, रानबैल, अस्वले, रानहत्ती, पक्ष्यांची पिसे इत्यादी किड्यांचा दंश व जनावरांचा मार, मगरीने ओढून नेणे, एकाएकी पाण्यात बुडणे, पाय घसरून ओढ्याच्या प्रवाहात पडणे, विषारी सर्प, अजगर, मगरी इत्यादी जलचर प्राणी, अनेक जंगली जनावरे यांच्यापासून दुःख होणे, घोडा, बैल, गाढव, कुत्रे, डुक्कर, कोल्हे, मांजर अशा प्रकारच्या क्रूर पशूंपासून दुःख होणे, अशी कर्कश, भयंकर, नाना रीतीने यातना देणारी अनेक असह्य दुःखे, भिंती व माळवदे किंवा गच्ची अंगावर कोसळणे, कडे, भुयारे कोसळणे, झाडे अंगावर पडून अवयव मोडणे, कोणाचा शाप बाधणे, कोणाचा जादूटोणा त्रास देणे, अकारण वेड लागणे, कुणीतरी फसवणे, कुणीतरी धर्मभ्रष्ट करणे, कुणीतरी धरून नेणे, कुणीतरी विष देणे, कुणीतरी खोटा आळ घेणे, कुणीतरी फास घालणे, कल्पना नसता शेराच्या झाडाचा चीक लागणे, बिब्बा उतणे, धुराने जीव घाबरा होणे, मोठ्या विंचवावर पाय पडणे, दगडाखाली हात सापडणे, पळताना अडखळून पडणे, विहिरी, हौद, तलाव, मोठा खळगा, कडा, नदीचा काठ इत्यादींमध्ये एकाएकी शरीर पडणे, किल्ल्यावरून खाली कोसळणे, झाडावरून पडणे, त्या दुःखाने मोठ्याने रडणे, थंडीने ओठ फुटणे, हात, पाय व टाचा यांना भेगा पडणे, हातापायांची बोटे कुजणे, खाता पिताना अतिशय गरम तोंडात जाऊन जीभ पोळणे, दातावर दात करकरणे, दातांना फटी पडणे, लहानपणी परावलंबी असल्याने शिव्यांचा मार सोसावा लागणे, अन्न वस्त्रांची उणीव असणे, मुलींना सासूरवासापायी गालगुच्चे, ठोसे, डागणे, चिमटे इत्यादी क्लेश सोसताना रडे न आवरणे, चूक झाली की कान पिळला जाणे किंवा डोळ्यात हिंग घालणे, निरंतर धारेवर धरणे, दुष्ट माणसांनी नाना तऱ्हेची मारहाण करणे, मुलींना माहेर दुरावणे, कानाला नाकाला भोके पाडणे,
जबरदस्तीने गोंदणे, जरा चूक झाली की आगीचे चटके देणे, शत्रूच्या हल्ल्यात पकडले जाणे, नीच जातीच्या लोकांना विकून टाकणे, त्यामुळे दुर्दशा होऊन मरण येणे, आध्यात्मिक तापात सांगितलेले अनेक रोग होणे व त्यासाठी वैद्य मांत्रिक बोलावणे, रोग बरा व्हावा म्हणून अति कडक औषधे जबरदस्तीने पाजणे, निरनिराळ्या वनस्पतींचे रस, काढे व चाटणे घेताना जीव कासावीस होणे, जुलाब होण्यासाठी किंवा ओकारी होण्यासाठी औषध देणे, कठीण पथ्य करायला सांगणे, औषध घेण्याची रीत चुकल्याने क्लेश होणे, शरीराची चिरफाड करणे, शस्त्राने शरीरातील रक्त काढणे, तापलेल्या सळीने शरीर चोचवणे म्हणजे शरीराला दाबून भोके पाडणे, रुईचा चीक घालणे, बिब्बा घालणे, नाना दुःखांचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लावणे. कितीतरी रोग आणि त्यांची कितीतरी औषधे आहेत. ते सांगू लागल्यास अमर्याद आहेत. त्यांच्यामुळे यातना होणे. एक मांत्रिक बोलावला व त्याने धुराचा मारा केला. अशा नाना प्रकारच्या ज्या यातना आहेत त्या शहाण्यांनी आधी भौतिक जाणाव्या. चोर दरवडा घालतात व लोकांना छळतात, त्यामुळे मनाला दुःख होते. आगीच्या जाळांचे चटके बसल्याने यातना होऊन व्याकुळ होणे, नुकसान झाल्यामुळे विव्हळणे. कितीतरी सुंदर मंदिरे, जड जवाहिरांचे साठे, सुंदर किमती वस्त्रे, धान्ये, पदार्थे, पशु, घरात साठवलेला पैसा, भांडी, वस्तू, माणसे, शेते, धान्ये, गवताच्या गंजी, धान्याच्या सालपटांचे ढिगारे, ऊस इत्यादी एकाएकी जळून जाते. अशी आग आपोआप लागली का कोणी मुद्दाम लावली हे जरी सोडले तरी तिच्यामुळे नुकसान होणे व माणसे भासतात. आग लागून होणारे अपघात पुष्कळच आहेत, पण त्यामुळे माणसाच्या मनाला होणारे यातना आधी भौतिक ताप होय. वस्तू हरवणे, विसरणे, गमावणे, सडणे, गहाळ होणे, फुटणे, पडणे, परत मिळणे अशक्य होणे, माणूस स्थानभ्रष्ट किंवा पदभ्रष्ट होणे, जनावरे गायब होणे, मुले मुली बेपत्ता होणे, चोरांनी किंवा शत्रूंनी एकाएकी धाड घालणे व संहार करणे, घरे लुटणे, जनावरे पळवणे, शेतातील धान्य कापून नेणे, केळी तोडणे, पानमळ्यात मीठ घालून तो नासून टाकणे, लुटारू, उचले, घर खणून चोरी करणारे, किमयागार, भुरळ पाडणारे, ठग, लुच्चे, फसवणारे, लुटारू, दरोडेखोर इत्यादी लोकांनी धाड घालणे, लुटणे व फसवणे, गाठोडी लांबवणाऱ्यांनी गाठोडे चोरून द्रव्य व दागदागिने लांबवणे, उंदरांनी अनेक वस्तू पळवणे, अंगावर वीज पडणे, अतिथंडी पडणे, मोठ्या पावसात सापडणे, महापुरात बुडणे, नदीच्या प्रवाहात भोवरे, वळणे, धार, पुरात वाहत येणाऱ्या वस्तू म्हणजे लाकडे वगैरे, मोठ्या लाटा असतात, विंचू, गोमा, अजगर त्यामध्ये वाहून जातात, त्यात सापडणे, वाहत वाहत एखाद्या खडकावर किंवा बेटावर अडकणे व बुडता बुडता वाचणे, कुरूप, कर्कश, क्रूर स्वभावाची बायको मिळणे, मुलगी विधवा होणे, मुलगा मूर्ख असणे, यामुळे मनासारखा संसार नसणे, भूत पिशाच्च लागणे, अंगावरून वारे जाणे, मंत्राचा जप चुकल्याने भ्रम होणे, एखादा ब्रह्मसंबंध शरीरात शिरून बरीच वर्षे त्रास देणे, शनीची वाईट दशा येणे, इतर ग्रहांची वाईट दशा येणे, काळवार, काळतिथी, चंद्राचे अशुभ योग असणारी काळवेळ, घात नक्षत्र, शिंकेचा अपशकुन, पालीची चुकचूक, पिंगळा, कावळा, होला या पाखरांची अपशकुनी कलकल इत्यादी अपशकुनांनी मनामध्ये काळजीचा काळोख पसरणे, दिवटा म्हणजे रात्री मशालींच्या प्रकाशात भविष्य सांगत फिरणारा व सर्वदा म्हणजे भविष्य सांगणारा, हे दोघे काहीतरी अशुभ भविष्य सांगून गेले, त्याचा मनाला धक्का लागणे, त्यामुळे वाईट स्वप्ने पडून भय वाटणे, कोल्हे, कुई, कुत्र्यांचे रडणे, पाल अंगावर पडणे अशा अनेक अपशकुनांनी मनाला फार काळजी वाटणे, घराबाहेर पडले की नाना प्रकारचे विचित्र अपशकुन होऊन मन उदास होणे, कैदेत सापडणे, तेथे अनेक यातना भोगाव्या लागणे, अनेक दुःखांनी कष्टी होणे, राजाकडून शिक्षा होणे, घोड्याच्या काढण्या, चाबूक, छड्या यांचा मार मिळणे, दरीत लोटून मारणे, तापल्यात तव्यावर उभे करून मारणे, कोरडे म्हणजे चांबड्यांचा चाबूक, झाडाच्या पारंब्या, फोक म्हणजे सालीची सालपटे अशी अनेक मारण्याची साधने वापरून
खूप मार देणे. जाड सोट्यासारख्या मुदगलाने मारणे. दारूच्या बुधल्यात बांधून आग लावून मारणे. दारूच्या बुधल्यास बांधून आग लावून मारणे. चारी बाजूला ताणून बडगे हाणून मारणे. गुद्दे मारणे. गच्छांड्या मारणे. गुडघ्यांना मार देणे. लाथा मारणे. चपराका मारणे. शेणमार करणे. कानात खडे खुपसणे. दगडांनी मारणे असे नाना प्रकारचे मार भोगावे लागणे. टांगणे, चाप लावणे, दोन्ही हात मागे खेचून बांधणे, बेड्या घालणे, झाडाच्या बुंध्यावर नालाप्रमाणे वाकायला लावून मार देणे, कोलदाणे घालणे, इकडे तिकडे हलून न देणे, चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी नाकात किंवा कानात किंवा घशात ओतल्यामुळे यातना होणे, पाण्यात बुचकळणे, हातपाय बांधून हत्तीपुढे टाकणे, जनावराप्रमाणे फटके मारून हाकणे, छळ करणे, उगाच कष्ट देणे, कान, नाक, हात, पाय, जीभ, ओठ तोडून टाकणे, बाणांचा मार देणे, सुळी देणे, डोळे काढणे, वृषण कापणे, बोटांच्या नखांमध्ये सुया टोचणे, पारड्यामध्ये घालणे, कडेलोट करणे, तोफेच्या तोंडी बांधून उडवणे, कानात खुंट्या ठोकणे, गुदद्वारात मेख मारणे, अंगाचे कातडे सोलणे, पोत्यात भरून मारणे, बोटे ठेचून टाकणे, गळ्याला गळ लावणे, तापवलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन दाबणे, उकळते शिसे पाजणे, जालिम विष पाजणे, डोके उडवणे, अंगावर माणसे नाचवून मारणे, अंगावरील कपड्यात सरडे सोडणे, बंद खोलीत पिसाळलेले मांजर सोडणे, फासावर चढवणे, इतर अनेक प्रकारे पीडा देणे, कुत्री, वाघ, भुतेखेते, सुसरी, शस्त्रे, विजा यांचा अतिरेक होऊन जीवितांची हानी होणे, अंगातील शिरा तोडणे, जळत्या टेंभ्यांनी चटके देणे व भाजून काढणे, अशा अनेक यातना भोगणे, मनुष्य, द्रव्य, वैभव, मोठेपणा, जनावरे व चीजवस्तू यांची हानी होणे, बालपणी आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे, दुःख, दारिद्र्य, कर्ज, परदेशी पळून जाणे, लूट होऊन सर्वस्वी नागवले जाणे, संकट येणे, अंगावर जड वस्तू पडणे, वाईट अन्न खाण्याचा प्रसंग येणे, कॉलऱ्याच्या साथीने हजारो माणसे मरणे, युद्धात पराजय होणे, जीवलगांचा मृत्यू होणे, आधीच कठीण काळ असून त्यात दुष्काळ येणे, मनात धाकधूक असून त्यात वेळ वाईट येणे, उद्वेग उत्पन्न होणे, काळजीने जीवाचे हाल होणे, घाण्यात किंवा चरकात शिरून चाकाखाली सापडणे, निरनिराळ्या प्रकारच्या आगीत पडणे, अनेक शस्त्रांनी अवयव तुटणे, अनेक जंगली जनावरांनी खाऊन टाकणे, अनेक लोकांच्या कैदेत अडकणे, वाईट जागेत राहावे लागल्याने जीव घाबरणे, अनेक प्रकारच्या अपमानाने लाजिरवाणे वाटणे, अनेक प्रकारच्या दुःखाने खंगून जाणे. आत्तापर्यंत वर्णन केले अशा प्रकारचे दुःखाचे अपार डोंगर आहेत. ते सगळे सांगता येणार नाहीत, पण जे सांगितले आहेत त्यावरून श्रोत्यांनी आधिभौतिक तापाचा विचार समजून घ्यावा. पुढे आहे अधिदैविक ताप, ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.